आज आपण पाहणार आहोत फ्राईड मोमोज आणि मोमोजबरोबर सर्व केली जाणारी मोमोजची चटणी। यासाठी कढईमध्ये थोडे तेल घेऊन त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून परतवायला ठेवलेल्या आहेत। तो थोडा लालसर झाला की यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि बारीक कापलेला कांदा घालून कोबी घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे। यात आता 1 चमचा ब्लॅक सॉस घालून घ्यायचा आहे। यात मी थोडीशी बारीक कापलेली कांद्याची पात घातलेली आहे। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर तुम्ही स्किप केली तरी चालेल। शेवटी याच्यामध्ये अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर टाकून हे 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहे। आपले स्टफिंग तयार झालेले आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे। थोडे थोडे पाणी टाकून मी हे पीठ भिजवून घेते। पीठ आपल्याला इथे घट्टच भिजवून घ्यायचे आहे। पीठ जर पातळ भिजवले तर आपल्याला मोमोजचा शीट पातळ लाटता येणार नाहीत आणि त्यामुळे आपले मोमोज व्यवस्थित बनणार नाही। त्यामुळे शक्य तितकं पीठ घट्टच मळून घ्यायचे आहे। मोमोज व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला हे पीठ खूप जोर लावून छान मऊ असे मळून घ्यायचे आहे बरं का। मोमोजच्या चटणीसाठी मी इथे काही मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या। आता चटणीसाठी 1 मोठा टोमॅटो, 1 मोठा कांदा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तेलामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या, कांदा, टोमॅटो एकत्र मऊ करण्यासाठी ठेवायचे आहे। 5-1 मिनिटांनी कांदा आणि टोमॅटो आपले मऊ झालेले आहेत। आता यामध्ये आपण भिजवलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। यांनाही मी थोडा वेळ परतून घेते। आता हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घेऊन यामध्ये चवीपुरते मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा विनेगर घालून घेऊया। या चटणीमध्ये या सर्व गोष्टी पडतात। हे आपण पाणी न टाकता मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। इथे माझी चटणी रेडी झालेली आहे। आता आपण मोमोजचा शीट लाटून घेऊया। इथे मी एकदाच मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि ग्लासच्या मदतीने कट करून मोमोजच्या छोट्या छोट्या शीट बनवून घेणार आहे। शक्य तितकं आपल्याला ही चपाती पातळ लाटायची आहे। इथे पहा मी चपाती किती पातळ लाटलेली आहे। मला एका चपातीमध्ये 5 मोमोजच्या शीट मिळाल्या। मोमोजच्या शीट जितक्या पातळ असेल तितकी त्याची टेस्ट चांगली लागते। त्यामुळे मी पुन्हा थोडे थोडे लाटून घेणार आहे। आता यामध्ये मी 1 चमचा स्टफिंग भरून घेतलेली आहे। इथे मी मोमोज अगदी साध्या पद्धतीने आपण ज्या प्रकारे करंजी भरतो ना तसे भरून घेतलेले आहे। मोमोज चिटकवण्यासाठी आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। इथे करंजी तयार झालेली आहे, पण आपल्याला मोमोज बनवायचे आहेत। म्हणून मग मोमोज हातामध्ये घेऊन त्याच्या दोन्ही कोपऱ्यांपैकी एका कोपऱ्याला पाणी लावून हे एकत्र चिटकवायचे आहेत आणि आपला सुंदर असा मोमोज तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी इतर मोमोज करून घेते। आता एका चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे। माझे हे बनलेले मोमोज मी या चाळणीमध्ये व्यवस्थित काढून ठेवते। मोमोज एकमेकांना चिटकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। एका कढईमध्ये थोडेसे पाणी आणि स्टँड ठेवून मी स्टीमर तयार केलेला आहे। इथे आपण ही चाळण यामध्ये ठेवून द्यायची आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हे मोमोज ॲटलिस्ट 20 मिनिट तरी वाफवून घ्यायचे आहेत। मोमोज छान स्टीम झाल्यावर ते ट्रान्सपरंट दिसतात। इथे आपले मोमोज व्यवस्थित रेडी आहेत। जर तुम्हाला स्टीम मोमोज खायचे असतील तर तुमची प्रोसेस इथे पूर्ण झालेली आहे। तुम्ही हे सर्व करून खाऊ शकता, परंतु मी तुम्हाला आज फ्राईड मोमोज दाखवणार आहे। याची टेस्ट ही खूप सुंदर लागते। मोमोज फ्राय जरी करायचे असले तरी त्याला स्टीम करून घेणे कंपल्सरी आहे, नाहीतर ते व्यवस्थित लागत नाहीत। त्यामुळे लक्षात ठेवा, मोमोज फ्राय करायचे असले तरी अगोदर ते 10-20 मिनिटं स्टीम करून घ्या, त्यानंतरच त्यांना फ्राय करा। लो टू मीडियम गॅस ठेवून मी हे मोमोज फ्राय करून घेतलेले आहेत। या मोमोजची टेस्ट अतिशय छान लागते। चला तर मग मी हे मोमोज सर्व करते। तोपर्यंत नेहमीप्रमाणे तुम्ही रोहिणी स्पेशल रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। थँक्यू।